सो आज आमच्या बेबूला होत आहे 4 months कंप्लीट. सो त्यानिमित्त मी छोटंसं केक कटिंगचं तिचं सेलिब्रेशन ठेवणार आहे. त्यासाठी तिचे 2 छोटे आत्तू आलेले आहेत, तिचा मामा पण आलेला आहे. हे बघा इकडे कारमध्ये बसलेले टाइमपास करत. इकडे अक्षय बेबूला स्ट्रोलरमध्ये फिरवतोय आणि इकडे हा मामा तिचा. सो आता आम्ही थोडासा फ्रेश होण्यासाठी आलेलो होतो. आता क्या आहे ना बिस्किट खाणार आहेस का? तुला हे पण तर इकडे आलो आम्ही घरी आणि अशा प्रकारे बेबू आजीकडे गेली होती आणि तिने आज खूप धिंगाणा घातला. 4th month तिचे कंप्लीट झाले. सो ती आजीकडे गेली आणि खूप मस्ती करत होती. बघा तिची मस्ती कशी आहे. आज तिचा लास्ट आहे ना 4 monthचा, म्हणून ती एक्साइट झाली. पप्पी घेत होता आत्याची. आजी भेटली का? अगं काय झालं तुला? तू कशाला गेली तिथं? सो अशी मस्ती करून करून ती आता रडायला लागली होती. बट आम्हाला केक कट करायचा होता तिच्या 4th monthचा. सो इकडे आमची तयारी चालू होती केक कटिंगची आणि खूप मस्ती पण घातली तिच्या आत्तूने आणि आम्ही. मज्जा आली खूप. बाहेरची किटन असते ती ना काही दिवसांनी नमस्कार. तर कसा वाटला व्लॉग बेबूच्या 4 monthचा? ॲक्च्युली तिचे 4 month केव्हाच कंप्लीट झाले, बट मी खूप लेट हा व्लॉग पोस्ट करते आहे. काही कारणांमुळे मला पॉसिबल झालं नाही. खरं तर तिचे 5 monthही कंप्लीट झालेले आहेत. त्याचा व्लॉगही मी लवकरात लवकर तुमच्यासोबत शेअर करेल आणि अपलोड करेल. कारण की तिने जे 4th monthच्या लास्ट डेला एवढा धिंगाणा घातला तो बघून आम्ही म्हणजे तिने 4 महिन्यामध्ये जेवढं त्या दिवसांमध्ये जे केलं नाही ते तिने 4 monthच्या लास्ट डेला केलं. असं ती धिंगाणा घालत होती, ओरडत होती, चेकळत होती. आम्ही तिला तसं कधी बघितलं नव्हतं. सो आम्ही एक्सायटेड झालो होतो. सो असंच भरभरून प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूयात नेक्स्ट व्लॉगला. मी लवकरच तिचा 5 month कंप्लीटचा व्लॉग अपलोड करणार आहे. भेटू नेक्स्ट व्लॉगला.